गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे 12 खात्यांचं मंत्रिपद गमवावं लागलेलं माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मनातली सरकारविषयीची खतखत काही संपत नाहीये। खडसेंनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलंय। जनता मानो अगर नको मानो, टीव्हीवर आलेलं सरकारनं मानलं आणि गेले 40 वर्षांची तपस्या क्षणात घालवली असा टोला माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारवर हाणला। टीव्हीवर येतं ते सगळं सत्य नसतं किंवा सगळं असत्यही असतं असं नाही, मात्र त्याचा मोठा परिणाम हा समाजावर होतो असं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर इथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा पाठ घेताना केलं आणि त्यावर खडसेंनी लगेचच त्यांच्या भाषणामध्ये तावडे यांना याबाबतचं प्रत्युत्तर दिलं। नेमके काय म्हणाले विनोद तावडे आणि त्यानंतर खडसे ते ऐकूया। हे सगळं घडून येतं, मी सर्वांना प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवायचा प्रयत्न। टीव्हीवरच्या बातम्या सगळ्या खोट्या नसतात, पण सगळ्या खऱ्याच असतात असं नाही। सारखं ते ब्रेकिंग बघून आपल्याला खरं वाटायला लागतं, खरं असो वा नसो। मी ऑडिओ व्हिज्युअलचा परिणाम किती असतो याचा प्रयोग करायचा का आपण? एक टीव्हीवर आपण पाहतो त्याचा आपल्या मनावर किती प्रयोग होतो। तिथे काय सांगतात ते ऐकत नाही, पण जे दिसतं तेच आपल्या डोक्यात बसतं। टीव्हीवर येतं ते खरंच असतं का खोटं असतं त्यांनी नाही केलं। ते म्हणाले की टीव्हीवर येतं ते किती खरं असतं आणि काय खोटं असतं याच्याविषयी त्यांनी एक मत व्यक्त केलं आणि मी त्यांना बसल्या सांगत होतो ते खरंच ते लोक जनता मानो का ना मानो, पण तुमच्या सरकारनं मानलं ना। म्हटलं ते एखाद्याच्या विषयी तुम्ही म्हणत असाल की काही परिणाम नाही, परिणाम झाला ना। या ठिकाणी 40 वर्षाची तपश्चर्या एका क्षणामध्ये गेली ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।